30% गुपित अड्डा. पीडब्ल्यूडी गुण नियंत्रण विभागात 30%चा खेळ. पीडब्ल्यूडी अधिकारी मिरजकर यांच्यावर नागरिकांचे गंभीर आरोप. गुण नियंत्रण प्रयोगशाळा की गुप्त अड्डा. बाहेर बोर्ड नाही, माहिती नाही, तरी कोट्यावधींच्या कामांचे नियंत्रण इथूनच. मिरज शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यूडी दक्षता व गुण नियंत्रण जिल्हा प्रशालेच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित होत असून पीडब्ल्यूडी विभागातील अधिकारी मिरजकर यांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय. ज्या कार्यालयातून रस्ते, पूल, सरकारी इमारती यामध्ये वापरल्या जाणाऱ्या मुरूम, खडी, डांबर, सिमेंट यांसारख्या साहित्यांची गुणवत्ता तपासली जाते, त्या कार्यालयाच्या बाहेर साधा बोर्ड किंवा माहिती फलक नसल्यानं नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. स्थानिक नागरिकांचा आरोप आहे, हे कार्यालय जनतेच्या नजरेपासून मुद्दाम लपवलं गेलंय, कारण इथूनच मोठ्या टेंडरचे गुण नियंत्रण आणि टक्केवारीचे व्यवहार चालतात. प्रत्येक मटेरियलची तपासणी अनिवार्य, तरीही रस्ते निकृष्ट कसे? पीडब्ल्यूडीच्या नियमानुसार कोणतेही काम पूर्ण होण्यापूर्वी वापरलेल्या साहित्यांची प्रयोगशाळेत तपासणी करणं बंधनकारक असतं. मुरूम, खडी, डांबर, कॉन्क्रीट, वाळू यांचे नमुने तपासल्यानंतरच ठेकेदाराला गुण नियंत्रण प्रमाणपत्र दिलं जाते. अनेक वेळा त्या प्रमाणपत्राशिवाय बिल मंजूर होत नाही. मात्र ठेकेदारांमध्ये अशी दबक्या आवाजात चर्चा असल्याचा आरोप आहे की प्रत्यक्ष साहित्य तपासणी न करताही टक्केवारीच्या व्यवहारातून प्रमाणपत्र मिळवली जातात. या कथित व्यवहारांमध्ये 30%चा खेळ होत असल्याची चर्चा असून अधिकारी मिरजकर यांच्या नावाचीही चर्चा रंगत असल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जात आहे. निकृष्ट रस्ते, खड्डे आणि अपघात जबाबदार कोण? जर गुणवत्ता नियंत्रण प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून ही कामे मंजूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी काही महिन्यांमध्ये रस्ते उखडणे, डांबर वाहून जाणे, मोठमोठे खड्डे पडणे, वारंवार अपघात होणे, नागरिकांचे जीव धोक्यात येणे अशा घटना वाढत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. नागरिकांचा सवाल आहे, जर प्रत्येक मटेरियल तपासले जाते तर मग रस्ते एवढ्या लवकर खराब कसे होतात? बोर्ड का नाही? कार्यालय गुप्त का? जिल्ह्यातील कोट्यावधी रुपयांच्या कामांचे गुणवत्ता नियंत्रण करणाऱ्या कार्यालयाच्या बाहेर अधिकृत नाव नाही, मार्गदर्शक फलक नाही, माहिती प्रदर्शन नाही. यामुळे कार्यालय मुद्दाम गुप्त ठेवलं आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय. चौकशीची मागणी. नागरिकांनी या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पीडब्ल्यूडीचे वरिष्ठ अधिकारी राज्य शासन यांच्याकडून सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच मागील काही वर्षातील तपासलेल्या नमुन्यांची संख्या, दिलेली प्रमाणपत्र, जमा झालेली तपासणी फी, निकृष्ट ठरलेली कामं यांची माहिती सार्वजनिक करण्याची मागणी होतीये. जनतेच्या पैशांचा हिशोब द्या. सरकार कोट्यावधी रुपयांचा निधी रस्त्यासाठी खर्च करते, मात्र जर गुणवत्ता नियंत्रण विभागातच कथित टक्केवारीचा खेळ होत असेल तर हा थेट जनतेच्या पैशांवर डल्ला असल्याची भावना नागरिक व्यक्त करतात. निकृष्ट कामांना जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरतीये.